अनुसूचित जनजाति कल्याण समिति गोंदिया जिले के 3 दिवसीय दौरे पर। गोंदिया का दुर्भाग्य, आदिवासी कुल दैवत होने के बावजूद नहीं मिला आदिवासी जिला दर्जा, नहीं लागू पेसा कानून। महाराष्ट्र शासन की अनुसूचित जनजाति कल्याण समिति 3 दिवसीय दौरे पर गोंदिया जिले में है। दौरे के दूसरे दिन 30 जुलाई को समिति ने देवरी स्थित आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय का निरीक्षण किया और स्वास्थ्य विभाग की विभिन्न योजनाओं की समीक्षा की। गोंदिया जिले में आदिवासी समाज की बड़ी आबादी है। यहाँ मां काली, कंकाली, पारी, कुपार, लिंगो जैसे कुलदेवतों के देवस्थानों की उपस्थिति है। फिर भी आज तक जिले को आदिवासी जिले का दर्जा नहीं मिला और नहीं पेसा कानून लागू हुआ है। यह गोंदिया जिले का दुर्भाग्य है, ऐसा मत अनुसूचित जनजाति कल्याण समिति के सदस्य व विधायक राजू तोडसाम ने व्यक्त किया। उन्होंने कहा कि गोंदिया का मूल नाम गोंडिया था और इस क्षेत्र पर गोंड राजाओं का शासन रहा है। आज भी जिले के 8 तहसीलों में आदिवासी समाज की घनघोर बस्ती है। ऐसे में इस जिले को बहुत पहले ही आदिवासी जिले का दर्जा मिलना चाहिए था। अब यह मुद्दा मीडिया के माध्यम से उजागर हुआ है, इसलिए हम यह विषय मुख्यमंत्री के समक्ष उठाएंगे और गोंदिया को आदिवासी जिला घोषित कराने के लिए हर संभव प्रयास करेंगे। अगदी बरोबर आहे, कारण की गोंदिया जिल्हा हा गोंदिया नसून गोंडिया आहे। आणि तुम्ही जर मराठी कोश जर बघितला, शब्दकोश, तर मराठी शब्दकोशाचं मी वाचन केलेलं आहे। गोंदिया हा गोंदिया नसून हा गोंडिया आहे। गोंड जमात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वास्तव्यात आहे या जिल्ह्यामध्ये आणि भोवताल सभोवताल, म्हणून हा जिल्हा हा गोंड समुदायाचा, अर्थातच गोंड जात या ठिकाणी राहत होती। त्यात शब्दप्रयोग करून थोडंसं चेंज केला। ॲक्च्युली गोंदिया हा म्हणताच येत नाही, तो गोंडिया आहे। तुम्ही जुने पुस्तक बघून घ्या, जुन्या पुस्तकामध्ये गोंदियाचा उल्लेख हा गोंडिया आहे। आणि म्हणून माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राला कळू द्या की गोंदिया नसून हा गोंडिया आहे। गोंडियाचं वास्तव्य असल्यामुळे, गोंड समाजाचं वास्तव्य असल्यामुळे हे ठिकाण आहे एक। दुसरी गोष्ट, गोंदिया जिल्ह्याला आदिवासीचा दर्जा का नाही, आता जो प्रश्न या ठिकाणी आमचा झालेला आहे। कारण की मोठ्या प्रमाणावर आदिवासी बहुल भाग आहे। कचारगड हे आमचं आदरस्थान आहे, देवस्थान आहे। त्या ठिकाणी 16 राज्यातून ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचा समुदाय ह्या ठिकाणी येतो आणि पेसामध्ये पण नाही माहिती घेतली तर हे चुकीच्या पद्धतीने ह्या ठिकाणी नोंद झालेली आहे। ती नोंद दुरुस्त करणं ही काळाची गरज आहे। कारण क्षेत्रानुसार माहिती आहे का, आदिवासी ज्या क्षेत्रात राहतो ते क्षेत्र हे पेसा घोषित केलं जातो। आणि दुर्भाग्यानं कचारगड हे संपूर्ण आशिया खंडामधलं एक आदरस्थान आमचं, आशिया खंडातलं, बरं भारतातलंच नाही, भारतातले तर आदिवासी त्या ठिकाणी येतातच। आणि कचारगड हे पेसामध्ये नाही, आदिवासीमध्ये नाही आणि आदिवासी दर्जाही नाही। आणि म्हणून तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा जो भाग आहे हा आदिवासीचा आहे, खास करून गोंडियन समाजाचा आहे, कोयावंशी आहे। कचारगड हे आमचे देवस्थान आहे, आदरस्थान आहे आणि पारिकुपारलंगो हे आमचे धर्मगुरू आहेत। आणि एवढं मोठं स्थान असतानाही या जिल्ह्याला आदिवासीचा दर्जा नहीं, तो आदिवासी दर्जा मिळावा अशा प्रकारचे शासन स्तरावर। इस दौरे के दौरान देवरी के आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय में समिति के सदस्यों ने विभिन्न विभागों के कार्यों की विस्तृत समीक्षा की, स्वास्थ्य विभाग की योजनाओं के क्रियान्वयन पर जानकारी ली। नागरिकों ने इस मौके पर अपनी अनेक समस्याएं सामने रखी और प्रशासन की कार्यशैली पर नाराजगी भी व्यक्त की। इस अवसर पर समिति के सदस्य व विधायक दौलत दरोड़ा ने मीडिया से बात करते हुए कहा कि हम पूरी जानकारी एकत्र कर रहे हैं और आदिवासी योजनाओं के क्रियान्वयन से संबंधित गोपनीय रिपोर्ट शासन को सौंपेंगे। इस पर अभी विस्तृत टिप्पणी संभव नहीं है। महाराष्ट्र अनुसूचित जमाती कल्याण समिति ही एक मिनी विधानसभा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही संपूर्ण जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये फिरतो, गोंदिया जिल्ह्यामध्ये फिरत असताना ज्या काही त्रुटी अडचणी आदिवासींच्या योजना हे आम्ही पाहतोय, परंतु याचा रिपोर्ट हा गोपनीय असल्यामुळे आम्ही तो बाहेर आपल्याकडे सांगू शकत नाही। पूर्ण माहिती ही गोपनीय असल्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करेन की बाकीचे प्रश्न आम्ही तुम्हाला त्याची उत्तर या ठिकाणी देऊ शकत नाही, आम्ही तो अहवाल शासनाला देऊ शकतो। लेकिन नागरिकों की जो भी समस्याएं हैं उन्हें सरकार तक पहुंचाने और समाधान के लिए आवश्यक प्रयास किए जाएंगे, ऐसा आश्वासन उन्होंने दिया। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहे महाराष्ट्र केसरी न्यूज।